डीएमआर भरती रिलेटेड एक खूप मोठी अपडेट आलेली आहे. डीएमआर भरती आता ही एमपीएससी कडून घेतली जाणार आहे. त्याच्या रिलेटेड शासन निर्णय पण आलेला आहे आणि सेवा प्रवेश नियमामध्ये खूप सारे बदल झालेले आहेत. तर त्याच्या रिलेटेड बघा, तर फक्त आपलं डीएमआर नाही तर जवळपास सर्वच पदाची भरती आता ही एमपीएससी कडून घेतली जाणार आहे. त्याच्या रिलेटेड 5 मे 2026 ला काल भरती प्रक्रिया सुसूत्रीकरण आणि सुधारणा, ठीक आहे, दोन्ही. तर याच्या रिलेटेड शासन निर्णय आलेला आहे. तर आता याच्यामध्ये फक्त एमपीएससी एक्झाम कंडक्ट करणार आहे एवढंच नाही, तर सेवा प्रवेश नियम म्हणजे आर जे रिक्रुटमेंट रूल आहेत आपले, ते पण चेंज झालेले आहेत. त्याच्यानंतर प्रमोशन असतील, काही पद कालबाह्य झालेले होते त्यांची मृत घोषित करणं ते पद, ते सर्वच गोष्टी याच्यामध्ये या शासन निर्णयानुसार त्यांनी डिक्लेअर केलेले आहेत. खूप म्हणजे खूप सारे चेंजेस झालेले आहेत त्याच्यामध्ये. त्याच्यामधले जे इम्पॉर्टंट चेंजेस आहेत स्पेसिफिकली आपल्या डिपार्टमेंट रिलेटेड, ते मी सांगतो तुम्हाला. बाकीच्यांनी अदर डिपार्टमेंटचे असतील ते पण बघू शकता याच्यामध्ये. तर सगळ्यात पहिलं बघा की याच्यामध्ये 18 जुलै 2024चा जो शासन निर्णय होता त्याच्यानुसार गट ब राजपत्रित आणि गट क चे संवर्गातील पदभरती महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून म्हणजे एमपीएससी कडून करण्यास मान्यता देण्यात आली होती. तर आता त्याच्यामुळे गट अ ते गट क संवर्गातली बघा सर्व पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेखाली म्हणजे एमपीएससीच्या अंडर आलेले आहेत. तर आता याच्यामध्ये एमपीएससी आता एक्झाम कंडक्ट करणार. त्याच्यानंतर आर जे रिक्रुटमेंट रूल चेंज झालेले आहेत, प्रमोशन, ठीक आहे, सर्व गोष्टी याच्यामध्ये दिलेल्या आहेत त्यांनी, जे पद कालबाह्य झाले ते पण. तर त्याच्यामध्ये बघा सगळ्यात पहिले त्यांनी सांगितलं की एमपीएससीला, ठीक आहे, याच्यामध्ये सेवा प्रवेश नियमांचा अभ्यास केल्यानंतर त्यांना कळालं की खूप साऱ्या गोष्टी चेंज करण्याची गरज आहे. तर त्याच्यामुळे त्यांनी गुंतागुंत कमी करण्यासाठी आणि एक सुसूत्रीकरण करण्यासाठी त्यांनी याच्यामध्ये सेवा प्रवेश नियमात पण बदल केलेले आहेत. आणि जे विद्यार्थ्यांवर जे मानसिक, शैक्षणिक आणि आर्थिक ताण निर्माण होत होता तर ते पण कमी होईल याच्याने, असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे समजा तुम्ही प्रत्येक एक्झाम डिपार्टमेंटसाठी वेगवेगळी एक्झाम देणार, त्याच्यानंतर प्रत्येकाची वेगवेगळी फीस भरणार प्रत्येक डिपार्टमेंटला प्रत्येक वेळेस एक्झामला, तर आता हे सर्व आता एकत्र होणार आहे की एकच एक्झाम होईल, त्याच्यानंतर एकदाच तुम्हाला फीस भरावं लागेल. तर त्या रिलेटेड आता खूप सारे डिपार्टमेंट यांनी एकत्र केलेत, त्याच्यामध्ये काही बदल पण केलेत. तर ठीक आहे, आता एक एक मी सांगतो तुम्हाला. सगळ्यात पहिले बघा सेवा प्रवेश नियमामध्ये सुधारणा म्हणजे आर मध्ये रिक्रुटमेंट रूलमध्ये. आता आपण बघितलं होतं डीएमआरचा याच्या आधी पण सेवा प्रवेश नियम आले होते, त्याच्यामध्ये पण काही चेंजेस झाले होते. तर बघा आता या शासन निर्णयानुसार परत आणखीन, आता मी खाली दाखवतो तुम्हाला, जिथं जिथं सेवा प्रवेश नियमात बदल झालेले त्या त्या पदाचे आता परत आणखीन नवीन आर येतील, नवीन सेवा प्रवेश नियम येतील. याच्यामध्ये बघा त्यांनी सांगितले की शासन निर्णयानुसार एकूण 553 इतक्या संवर्गाचे सेवा प्रवेश नियम सुधारित करण्यात आलेले आहेत. जवळपास 553 कॅडरचे सेवा प्रवेश नियम आता परत बदललेत एमपीएससीनं. तर आता तेवढ्या पदांचे आणि तेवढ्या डिपार्टमेंट कडून नवीन आर परत निघतील. ठीक आहे, आता याच्यामध्ये डीएमआर पण आहे, ठीक आहे, मी तुम्हाला दाखवतो त्याच्यामध्ये पण काय काय चेंजेस झालेले आहेत. तर नवीन सेवा प्रवेश नियम आता परत येतील. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये बघा, ठीक आहे, आता सर्वच ह्याच्यामध्ये यांनी एक्सप्लेन केले, म्हणजे पात्रता, प्राधान्य, कौशल्य, अनुषंगिक सर्व सुधारणा करण्यात आली. ओव्हर रायडिंग 1 ते 3 हातामध्ये परिशिष्ट दिलेले आहेत त्यांनी, ठीक आहे, त्याच्यानुसार म्हणजे आता मी तुम्हाला दाखवतो खाली त्याच्यामध्ये त्यांनी काय काय चेंजेस केले आहेत. आता पुढे बघा प्रशासकीय विभागांनी करायची कारवाई, म्हणजे आता ह्याच्यामध्ये डिपार्टमेंटनं काय करायचं, तर ज्या ज्या पदामध्ये बदल केलेले आहेत, आता सेवा प्रवेश नियमात बदल झालेले आहेत, तर त्यांनी पुढल्या 15 दिवसामध्ये शासन निर्णय निर्गमित झाल्यापासून पुढील 15 दिवसात पुन्हा प्रकाशित म्हणजे रिपब्लिश करायचे त्यांना. जिथं जिथं सुधारणा झाल्यात बघा, सुधारणांचा समावेश करून ज्या सुधारणा झाल्यात किंवा सेवा प्रवेश नियम बदल झालेले आहेत, तर त्या डिपार्टमेंटनं आता त्या पदाचे नवीन आर आता परत पुढल्या 15 दिवसामध्ये पब्लिश करायचे. 1 महिन्यामध्ये त्यांना ही सर्व कारवाई पूर्ण करायचे. तर त्याच्या रिलेटेड हा डिपार्टमेंटसाठी त्यांनी सांगितलेलं आहे, प्रशासकीय विभागाने करायची कारवाई म्हणजे डिपार्टमेंट आता पुढल्या 15 दिवसामध्ये नवीन सेवा प्रवेश नियम जाहीर करेल. ठीक आहे, त्याच्यानंतर आता याच्यामध्ये आणखीन त्यांनी परीक्षा योजनाचे विस्तारीकरण म्हणजे एक्झामचं. आता याच्यामध्ये बघा क्लास 1 म्हणजे गट अ आणि गट ब संवर्ग रिलेटेड आहे. ठीक आहे, ह्याच्यामध्ये पण काही त्यांनी नवीन संवर्ग कॅडर ऍड केलेले आहेत. ठीक आहे, ते पण बघू शकता तुम्ही. खाली त्याचा सर्व इंडेक्स दिलेला आहे, परिशिष्ट दिलेले आहेत खाली, मी ते पण दाखवतो तुम्हाला. प्रशासकीय विभागांनी करायची कारवाई तेच 1 महिन्यामध्ये त्यांना इन्फॉर्म करायचे. गट अ ब मध्ये नव्यानं काही सेवा निर्माण केलेल्या आहेत, म्हणजे नवीन काही पोस्ट ऍड केलेले आहेत, कॅडर ऍड केलेले आहेत ते पण. त्याच्यानंतर बघा गट ब आणि गट क संवर्गासाठी आता म्हणजे आपलं ग्रुप बी आणि ग्रुप सी साठी बघा काय काय बदल झालेले आहेत. याच्यामध्ये गट ब आणि गट क संवर्गामध्ये ज्यांचे कामाचे स्वरूप एकसारखं होतं त्यांचे एकत्र केलेत गट. म्हणजे बघा प्रशासकीय स्वरूपाचे कामकाज असलेल्या बघा 252 संवर्गाचे 17 गट केलेत. म्हणजे ज्यांचं सेम आहे, काम सेम आहे. जसं एक्झाम्पल आता समजा क्लर्क असेल, कुठल्याही डिपार्टमेंटचे असतील ते क्लर्क असतील, ते सर्व एकच आहे ना काम त्यांचं, तर ते सर्वांना एकत्र केले. म्हणजे असे कामाचं स्वरूप ज्यांचं ज्यांचं एक एक आहे त्याचे
एकत्र करून असे 17 गट केले तर प्रशासकीय स्वरूपात ज्यांचं काम आहे, आणि बाकी तांत्रिक स्वरूपाचं ज्यांचं काम आहे म्हणजे टेक्निकल डिपार्टमेंट, असे 221 वर्गाचे 221 कॅडरचे असे 29 गट तयार केलेले आहेत. ठीक आहे, म्हणजे ज्यांचं सेम सेम काम आहे. जसं आता एक एक्झाम्पल, आता समजा आपलं नर्सिंगचं घेतलं तर नर्सिंगचं समजा DMAR असेल किंवा दुसरं कोणतं ट्रायबल डिपार्टमेंटचं असेल किंवा DHS असेल किंवा कोणतंही डिपार्टमेंट जिथे असं सेम सेम पोस्ट आहे ज्यांचे सेम काम आहे, तर असे सर्व एकत्र केलेले आहेत आणि असे गट तयार केले आहेत. हे टेक्निकलचे 29 गट केलेले आहेत आणि प्रशासकीय स्वरूपाचे 17 गट असे त्यांनी एकत्र केलेले आहेत. आता याच्यामध्ये बघा, नामनिर्देशित कोट्यातील काही पदे थेट मुलाखती. ठीक आहे, आता हे थेट मुलाखतीने घ्यायची पदं कोणती आहेत हे त्या रिलेटेड आहे. त्याच्यानंतर मृत संवर्गातील डेड कॅडर, म्हणजे काही असे पदं होते की ज्यांची सद्यस्थितीला गव्हर्नमेंट च्या म्हणण्यानुसार किंवा त्यांची आता सध्या गरज नाहीये, कालबाह्य झालेले आहेत ते पदं, तर असे पदं त्यांनी मृत घोषित केलेत. म्हणजे बघा, मृत घोषित करण्यात आले म्हणजे त्यांची आता गरज नाही, इथून पुढे ते पदं भरली जाणार नाहीत, ते पदं राहणार नाहीत शासनामध्ये. ते 24 ते 26 खाली परिशिष्ट मध्ये दिलेले आहेत. मी तिथं पण दाखवतो मला. जसं एक एक्झाम्पल बघा स्टेनोचं, तर स्टेनो पद हे शासनाने आता मृत घोषित केलेलं आहे, कारण त्यांचं आता गरज नाही असं म्हणणं आहे शासनाचं, त्याच्यामुळं ते पद आता मृत घोषित केले आहे त्यांनी. ठीक आहे, ते झाले. त्याच्यानंतर बघा, प्रशासकीय विभागांनी करायची कारवाई. ठीक आहे, प्रत्येक निर्णया रिलेटेड शासनानं काय काय कारवाई करायची ते ह्याच्यामध्ये दिलेलं आहे. आता याच्यामध्ये स्पेसिफिक बघा, आपलं हे इथं परिशिष्ट, याच्यामध्ये सर्व बघा डिपार्टमेंट दिलेले आहेत, कोणकोणत्या डिपार्टमेंटमध्ये सेम सेम डिपार्टमेंट त्यांनी एकत्र केलेले आहेत. याच्यामध्ये आपलं स्पेसिफिक जर नर्सिंग रिलेटेड बघायचं झालं तर बघा, नर्सिंगचं आपलं हे 59 नंबरला परिचारिका. ठीक आहे, ह्या परिशिष्टमध्ये दिलेलं आहे. आता पेज नंबर 185. ठीक आहे, मी ते पण दाखवतो तुम्हाला. तर हे बघा, हे आहे परिशिष्ट 59. याच्यामध्ये परिचारिकी सेवा म्हणजे आता आपलं नर्सिंग रिलेटेड बघा. तर याच्यामध्ये इथं त्यांनी डिपार्टमेंट दिलेले आहे. ठीक आहे, वैद्यकीय शिक्षण, औषध द्रव्ये, वैद्यकीय शिक्षण, औषध, आदिवासी विभाग. ठीक आहे, त्याच्यामध्ये हे DMAR ह्याचं इस्टॅब्लिशमेंट, आस्थापना कोणती यांची, डायरेक्टर ऑफ आयुष. त्याच्यानंतर ट्रायबल डेव्हलपमेंट म्हणजे आपलं आदिवासी विकास विभागामध्ये पण वॅकन्सी असतात ते पण. तर ग्रुप सीचं कॅडर आहे आपलं नर्सिंग कॅडर बघा, ग्रुप सी कॅडर नेम अधिपरिचारिका, मिडवाईफ. ठीक आहे, स्टाफ नर्स हे सर्व नर्सिंग रिलेटेड. आता सगळ्यात पहिलं बघा, याच्यामध्ये पण काही चेंजेस झालेत. आपले जे RR होते, जे जुने RR होते, ठीक आहे, इन RR बिफोर रिफॉर्म. आता बदल होण्याच्या आधी काय क्रायटेरिया होता बघा, स्टाफ नर्सचा जनरल नर्सिंग मिडवायफरी 3 किंवा 3.5 वर्षाचा डिप्लोमा कोर्स और BSc नर्सिंग. ठीक आहे, इतकाच क्रायटेरिया होता. तर आता याच्यामध्ये बघा त्यांनी चेंज काय केले, RR डिटेल्स आफ्टर रिफॉर्म. आता बदल काय काय करणार आहेत त्याच्यामध्ये. आता बदल झाल्यामुळे नवीन सेवा प्रवेश नियम परत येणार आता, कारण याच्यामध्ये त्यांनी काही ना काही बदल केलेला आहे. बघा, आता इथे यांनी क्रायटेरिया काय दिले, एज्युकेशन काय पाहिजे आता स्टाफ नर्ससाठी, जनरल नर्सिंग मिडवायफरी डिप्लोमा और BSc. ठीक आहे, तुमचं GNM किंवा BSc दोन्हीपैकी कोणतेही चालेल. त्याच्यानंतर ऍडिशनल स्किल प्रेफरन्स क्वालिफिकेशन नॉट रिक्वायर्ड, म्हणजे तेच आहे जवळपास. ठीक आहे, जे 3-3.5 वर्षाचा कोर्स होता त्याला सरळ सरळ त्यांनी जनरल नर्सिंग GNM डिप्लोमा किंवा BSc दोन्हीपैकी कोणतेही चालेल असं सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर हे DMAR आयुषमध्येच बघा, मिडवाईफचा जो क्रायटेरिया होता तोच रजिस्टर्ड नर्स म्हणजे GNM किंवा BSc आणि रजिस्ट्रेशन झालेलं पाहिजे. ठीक आहे, सेम तेच बघा, नो चेंजेस इन RR, म्हणजे त्याच्यात पण काही बदल केलेला नाही, सेम तेच राहणार आहेत. त्याच्यानंतर जे अधिपरिचारिका स्टाफ नर्सचं जे पद GNM BSc तेच इथं पण क्रायटेरिया सेम तोच राहिला. बदल कुठं झालेला आहे आता याच्यामध्ये, जो मेजर बदल बघा, जो आदिवासी विकास विभाग जे होतं ट्रायबल डेव्हलपमेंट याच्यामध्ये डिपार्टमेंटमध्ये आदिवासी विकास विभाग, त्याच्यामध्ये जे नर्सची पोस्ट होती, तर त्याच्यासाठी जो क्रायटेरिया त्यांनी सांगितला होता, एज्युकेशन बघा, SSC और HSC म्हणजे 10वी 12वी आणि ANM डिप्लोमा, म्हणजे जे आदिवासी विभागामध्ये तुमचं 10वी 12वी नंतर ANM डिप्लोमा झालेलं ANM ची पोस्ट होती. तर त्याच्यामध्ये आता बदल केलाय त्यांनी बघा, एज्युकेशन काय पाहिजे आता, जनरल नर्सिंग मिडवायफरी डिप्लोमा और BSc. ठीक आहे, BSc एक्सपिरियन्स ऍडिशनल स्किल प्रेफरन्स नॉट क्वालिफाईड. म्हणजे याच्यामध्ये थोडक्यात जे ANM चे जागा भरल्या जात होत्या आदिवासी विभागामध्ये ट्रायबल डिपार्टमेंटमध्ये, तर तिथं पण आता GNM आणि BSc कॅन्डिडेटला आता इलिजिबल केले. तर तो एक आणखीन प्लस पॉईंट आहे ज्यांचं GNM BSc वगैरे झाले आहे त्यांच्यासाठी. ठीक आहे, आता तिथं ANM च्या ऐवजी आता तिथं GNM आणि BSc वाले कॅन्डिडेट भरले जातील. तर हे चेंजेस झालेले आहेत त्याच्यामध्ये. आता जे काय कॅन्डिडेट विचारत होते की सर एक्सपिरियन्स ह्याच्यामध्ये कंपल्सरी आहे का, इथं असं स्पेसिफिकली कुठं एक्सपिरियन्स स्पेसिफिक मेन्शन केलेलं नाहीये.
ठीक आहे. नर्सिंग एक्सपिरियन्स, ऍडिशनल स्किल, प्रेफरन्स असं सांगितलं. ह्याच्यामध्ये कुठं स्पेसिफिक एक्सपिरियन्स मेन्शन केलेला नाही, इतक्या वर्षाचा तितक्या वर्षाचा. ठीक आहे. आधीचे जे जुने आर होते, आता रिसेंटली जो आर आला होता डीएमआरचा, त्याच्यामध्ये पण आपण बघितलं तिथं पण एक्सपिरियन्सचं काही नव्हतं. तर स्पेसिफिक मला तरी वाटतं की याच्यामध्ये एक्सपिरियन्समध्ये काही बदल केला जाणार नाही, एक्सपिरियन्स वगैरे ते मागणार नाहीत असं मला तरी वाटतं. पण तरी बघू आता काय होतं, कारण हे बघा चेंजेस तर झालेले आहेत. तर हे जे चेंजेस झालेले आहेत, तर याच्यामध्ये आता नवीन आर आर तर 100% येणार पुढल्या 15 दिवसामध्ये. नवीन आर आर हा येणार म्हणजे येणार, कारण चेंजेस झालेले आहेत. आणि वर जसं मी तुम्हाला दाखवलं होतं, पुढल्या 15 दिवसामध्ये त्यांना जे जे चेंजेस झाले त्या डिपार्टमेंटला आता नवीन आर आर पब्लिश करायचे. तर नवीन आर आर नुसार आता नियमानुसार नवीन आर आर हा येणारच डेफिनेटली, डीएमआरचा पण असेल, बाकी डिपार्टमेंटचे पण येतीलच. तर त्याच्यामध्ये आपल्याला क्लिअरली समजून जाईल सेवा प्रवेश नियमामध्ये आता जे नवीन येतील त्याच्यामध्ये, की काय त्याच्यामध्ये एक्सपिरियन्स ऍड करणार आहेत की नाही करणार. पण पर्सनली मला तर वाटतं की नाही येणार, याच्यामध्ये काही जास्त चेंजेस झालेले नाही आहेत. ठीक आहे. फक्त शब्द बदलले, तर जे 3-3.5 वर्षाचा डिप्लोमा त्याला सरळ जनरल नर्सिंग मिडवायफरी केलंय. इथं पण काही चेंजेस झालेले नाहीत, नो चेंजेस, सरळ सरळ जीएनएम बीएससी ला इथं पण तसंच सांगितलंय. जनरल नर्सिंग मिडवायफरी बीएससी काही चेंजेस झाले नाहीत. हा चेंजेस फक्त इतका झालेला आहे की जे आदिवासी विकास विभाग होतं, तर त्याच्यामध्ये एएनएमच्या ऐवजी आता जीएनएम आणि बीएससी कॅन्डिडेटला पण आता इलिजिबल केले. तर आता ते कॅन्डिडेट तिथं फॉर्म भरू शकतात. ठीक आहे. तर ज्यावेळेस पण जागा निघतील, ठीक आहे, हे फक्त सेवा प्रवेश नियम बदललेत आता. तर याच्यामध्ये हे चेंजेस झालेले आहेत स्पेसिफिकली स्टाफ नर्स रिलेटेड. आता याच्या व्यतिरिक्त पण काही आहेत डिपार्टमेंटमध्ये स्टाफ नर्सचे, पण ते प्रमोशन इंटरव्ह्यू वगैरे भरल्या जाणाऱ्या जागा आहेत, तर त्या आहेत. ठीक आहे. आता याच्यामध्ये डीएचएसचा कुठं उल्लेख नाही, आणखीन स्पेसिफिकली डीएचएसचं याच्यामध्ये कुठं दिलेलं नाही सार्वजनिक आरोग्य विभागाचं. तर आता डीएचएस पण एमपीएससी कडूनच घेतली जाणार का, काय करणार. तर बघा या पीडीएफ मध्ये तर डीएचएस रिलेटेड काही उल्लेख नाहीये कुठं. थोड्या दिवसात आता नवीन आर आर येतीलच, त्यावेळेस समजेल आपल्याला काय होईल, किंवा जे पुढे अपडेट येईल मी त्यावेळेस इन्फॉर्म करेन. याच्यामध्ये असं स्पेसिफिकली कुठं डीएचएसचं कुठं मेन्शन केलेलं नाहीये. ठीक आहे. पण हा डीएमआरचं तर इथं दिलेलं आहे. तर आता यानुसार नवीन आर आर येतीलच. याच्या व्यतिरिक्त जे काही डाऊट असतील किंवा अपडेट असतील, मी डिटेलमध्ये एक एक व्हिडिओ आता बनवेन पुढे. सर्व डिटेल तुम्हाला ह्याच्यावर मी एक एक व्हिडिओ बनवेल. खूप मोठं पीडीएफ आहे, तर मी एक एक सेपरेट व्हिडिओ बनवेन याच्यावर. आता हे पीडीएफ तुम्हाला आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर पण मिळेल, डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे. किंवा तुम्हाला पीडीएफ पाहिजे असेल तर ग्रुपमध्ये जॉईन होऊ शकता, तिथं काही डाऊट असेल तर विचारू शकता. किंवा या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअप मेसेज केला तर तुम्हाला हे पीडीएफ मिळून जाईल आणि ग्रुपची लिंक पण मिळून जाईल. ठीक आहे. या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअप करू शकता आणि तुम्हाला हे सर्व डिटेल्स मिळून जातील. ठीक आहे.